नमस्कार, शुभ सकाळ. तर काल गुरुवार होता आणि काल फक्त मी व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये मी रांगोळी काल जी काढली होती की नाही त्याची डिझाईन फक्त दाखवली होती. ती कशी काढायची ती दाखवली नाही, कारण शॉर्ट व्हिडिओ होता. त्याच्यामुळे फक्त कालची पूजा आणि उंबरठ्याची पूजाच फक्त मी दाखवली होती आणि रांगोळी दाखवली होती. तर आज दाखवते मी ती रांगोळी कशी काढायची आणि एकदम सोपी. कितीही ती बारीक डिझाईन वाटली की नाही तरी एकदम सोपीशी रांगोळी आहे आणि अगदी लहान मुलंसुद्धा काढू शकतील, एवढी सोपी रांगोळी आहे. फक्त त्याच्यामध्ये रंग आपल्या आवडीचे भरायचे आहेत आणि खूप मस्त एकदम सुंदर आकर्षक अशी रांगोळी दिसून येते. तर पहिले म्हणजे इथे हळदीचं लेपन करून घेतलं, उंबरठ्याची पूजा केली आणि त्याच्यानंतर सगळी माझी जी पूजा आहे, मांडणी वगैरे होती की नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेची, ती सगळी मांडणी सगळी करून घेतली. पूजा झाली, पोथी वगैरे वाचून झाला आणि त्याच्यानंतर निवांत मला व्हिडिओसुद्धा करायचा होता रांगोळीचा. मग त्याच्यासाठी मी अगदी निवांतपणे रांगोळी काढायला बसली होती. तसं तर ही रांगोळी काढायला मला थोडा वेळच लागला, पण ही जी मी पहिली लाईन काढून घेतली की नाही, ती जर लाईन तुम्ही ती डब्बी येते बघा, किंवा थेंब टाकायची किंवा लाईन आखायची जी डब्बी येते, त्या डब्बीने जर तुम्हाला येत असेल तर त्याने जर काढला तर तुमची रांगोळी एकदम झटकन होण्यासारखी आहे. मला फारच वेळ लागला, कारण की मी ह्याच्यामध्ये एकदाच ती लाईन काढताना दाखवलेली आहे, पण तसं बघायला गेलं तर मला 4-5 वेळा त्या लाईनीवरती रांगोळी घालावी लागली, तेव्हा ती जाड अशी आली. तर त्याच्यामुळे तुम्ही जर त्या डब्बीने काढलं ना तर तुम्हाला खूपच सोपं जाईल आणि खूप कमी वेळामध्ये होईल. तर इथे सगळे हे कलर मी मांडून घेतलेले आहेत. आता माझ्याकडे भरपूर सारे कलर आहेत म्हणून मी भरपूर सारे कलर भरून घेतलेत रांगोळीमध्ये. तुमच्याकडे नेमकेच कलर असतील तर रिपीट तुम्ही करू शकता, ती पण चांगली आणि आकर्षकच वाटेल रांगोळी. तर आता मी तुम्हाला दाखवलं, मी इयरबड जो आहे तो घेऊन त्याच्याने अशी डिझाईन केलेली आहे. करताना तुम्ही पाहिली आहे किती सोपी वाटते. अशी बघायला गेली तर खूप किचकट आणि खूप छोटी छोटी डिझाईन वाटते, पण करायला गेलात की नाही तर एकदम सोपी आणि सुटसुटी अशी रांगोळी आहे. कलर भरल्यानंतर तर इतका छान लुक येतो या रांगोळीला की नाही, काय विचारूच नका. काल माझ्याकडे जे पण पाया पडायला आले की नाही गुरुवारी, त्यांनासुद्धा भरपूर ही रांगोळी आवडली आणि नेहमीप्रमाणेच मलाही फार आवडली रांगोळी. तर मी तर दिवसभर बघतच राहिली होती, येऊन येऊन कामं टाकून ती रांगोळी. तर तुमच्याबरोबर शेअर करायचीच होती. ह्या गुरुवारी तर शक्य झालं नाही तुम्हाला काढायला, पण पुढच्या गुरुवारी नक्की रांगोळी ही दरवाजामध्ये आवर्जून काढाच. खूप सुंदर दिसते आणि कलर नसतील आणि तुम्हाला जर आवड असेल तर कलर खरंच खरेदी करून आणा आणि ते भरा. खरंच खूप छान दिसते रांगोळी दरवाजामध्ये. बाकी अशा सोप्या सोप्या रांगोळी तर मी नेहमी दरवाजामध्ये काढत असते. मलाही नवीन नवीन डिझाईन काढायला आवडतात आणि त्यात करून तुमच्या एवढ्या सुंदर कमेंट्स येतात की नाही, आणि तुम्हाला रांगोळीच्या डिझाईन आणखीन बघायच्यासुद्धा असतात. तर ते कुतूहल असतं, त्याच्यामुळे मलासुद्धा नवीन नवीन रांगोळी तुमच्याबरोबर शेअर करायला खूप बरं वाटतं, खूप हुरूप येतो. तर अशाच छान छान रांगोळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील की नाही तर लाईक जरूर करा आणि मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर तुमच्या शेअरसुद्धा करा. मला खूप छान कमेंट येत आहेत, तुमच्या कमेंट वाचताना खूप आनंद वाटतो मला. तर साधारण माझ्याकडे 7-8 कलर होते, ते सगळे मी या रांगोळीमध्ये भरून घेतलेले आहेत, वेगवेगळे कलर. पण मला असं वाटतं की नुसती जी व्हाईट कलरची मी काढली होती की नाही तीसुद्धा रांगोळी खूप सुंदर दिसत होती, पण कलर भरल्यावरती आणखीन एक भारी लुक येतं त्याला. तर मी ते सगळे कलर जे आहेत ते भरून घेतलेले आहेत. बाकी ही जी उंबरठ्याची पूजा मी करते की नाही त्याच्यावरती मला खूप छान कमेंट आलेले आहेत. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर तुम्हाला सांगेन. मला खूप भारी वाटतं. मी नंतरसुद्धा रिप्लाय दिल्यानंतरसुद्धा त्या कमेंट जाऊन वाचत असते. खूप म्हणजे खूप अतिशय आनंद होतो मला त्या कमेंट वाचताना. तर हे बघा, ही जी डब्बी आहे की नाही ह्याच्याने जर तुम्ही ती लाईन जी मी पहिल्यांदाच आखून घेतली ती जर ह्याच्याने काढलात तर तुमचा वेळ खूप वाचेल मला वाटतं, कारण की एकाच लाईनमध्ये ती जाड रेष येऊन जाते. मला भरपूर वेळ लागला, पण साधारण हे बघा आता मी तुम्हाला फायनल दाखवते. ही आहे आपली आजची रांगोळी आणि काल मला बऱ्याच जणांनी सांगितलं ही रांगोळी शेअर करायला, तर ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.